5 ऑगस्ट 2020 ला अयोध्येतील श्री राम मंदिराचं भूमिपूजन झालं। त्यानंतर मंदिराच्या कामाला सुरुवात झाली। या मंदिराचं काम करताना त्याची शैली, त्याची सजावट, मंदिरामधील मूर्ती या सगळ्यामध्ये भारतीय परंपरा, भारताचा इतिहास आणि भारताची संस्कृती या सगळ्याचा मिलाफ साधण्यात आला। देशातील आणि देशाबाहेरीलही करोडो भारतीयांनी राम मंदिरासाठी देणगी दिली। त्याच देणगीतून हे मंदिर उभं राहिलं। 22 जानेवारी 2024 ला या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। ही प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हाही मंदिराचं काम पूर्ण झालं नव्हतं, पण 2025 मध्ये मंदिराचं काम पूर्ण झालं आणि आज मंदिरावर धर्मध्वजा फडकली। कभी अयोध्या विकास के पैमानों में बहुत पीछे थी। आज अयोध्या नगरी यूपी के अग्रणी शहरों में से एक बन रही है। साथियों, 21वीं सदी का आने वाला समय बहुत महत्वपूर्ण है। आजादी के बाद के 70 साल में भारत विश्व की 11वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था बना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंदिरावर हा ध्वज फडकावला। 161 फूट उंच शिखरावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा भगवा ध्वज आज फडकला। यावेळेस नरेंद्र मोदींसोबत RSSचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही उपस्थित होते। वैदिक शास्त्रानुसार मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा म्हणजेच भगवा पताका फडकवणं अनिवार्य आहे। हा ध्वज देवतेची उपस्थिती, शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानला जातो। प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही काळानंतर हा विधी पार पडतो। अयोध्येतल्या आजच्या या सोहळ्यानंतर करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलाय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।